नमस्कार मित्रांनो, किती पण कौतुक करा, पण ही महिंद्रा बोलेरो कधीच माघार घेणार नाही. शेतकऱ्यांची किंवा ग्रामीणमधल्या लोकांची ब्लॅक एडिशनमध्ये महिंद्राने पहिल्यांदाच असे अलोव्हिलमध्ये बोलेरो काढलेली आहे. ही पहिल्यांदाच ह्या लोकांची पसंती नाही, तर शेवटपर्यंत पण हीच राहील. पण काही चेंजेस, असे मेजर चेंजेस नाही केलेले. न्यू लुक कलर आलेला आहे थारमध्ये. थोडा ग्लॉसी दिसतो तो. 1 लिटर पाणी बॉटल आणि हे थोडंसं फिटिंग साईडच्या फ्रेमची नाही आहे. पण गाडीचं थोडेफार नॉर्मल चेंजेस आहे 2025च्या हिशोबाने. पण गाडी खरंच जर एकदा घेतली नाही गाडी, तर काही चेंजेस करायची गरज नाही पडत. ज्यांना खरंच शेतीत, रानात वगैरे काम करायची सवय आहे, त्यांच्यासाठी स्पेशल ही बोलेरो आहे. तुम्ही कशी पण यूज करा, तुम्हाला ही साथ सोडणार नाही. गाडीतली सगळी माहिती तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेली, पण ह्या गाडीचं कौतुक फक्त हे माझ्याकडून सांगण्यात येईल. आता ही माझ्या हाईटच्या पेक्षा जास्त मागं थोडी रिक्लाईन केली, तशी जागा भरपूर आहे. म्हणजे मध्ये 3 लोक आरामात बसू शकतात आणि बॅक साईडला 2 सीट आहेत. अजून 2 लोक मागे, म्हणजे 5, 6, 7 जणांची गाडी. एक नंबर गाडी होणार आहे, एक नंबर. मागून पाहू शकता ब्लॅक कलरमध्ये सेम थारगतच थोडासा लुक आहे. टेल लॅम्प पण, म्हणजे बॅक साईडचे ब्रेकचे लाईट पण तसे दिलेत. फूट पॅडल दिलं आणि 2 सेन्सर दिलेत. कॅमेरा कुठे दिसत नाही आहे मला तसा, पण ब्लॅक कलरमध्ये थार. ह्यावेळेस बहुतेक सिटीमध्ये पण जास्त चान्सेस आहेत दिसण्याचे. साईडला डिफॉगर वगैरे काही नाही आहे, फक्त वायफर दिला आहे. इथे ॲड ब्ल्यूचा आय थिंक ऑप्शन आहे. ओके, बॅक साईडला लहान मुले एकदम परफेक्ट बसू शकतात. दोघांचं सिटिंगसाठी पण कम्फर्ट जागा बरोबर, नाही तर फोल्ड करून आपण डिक्की वगैरे यूज करा. आणि फ्रेम एकदम ओके. 20 इंचीचे टायर आहेत. आय थिंक मी पाहिले नाही, तरी पण 20 इंचीचे टायर आहेत. त्यामुळे नक्की चॉईस करा, डन करा.